प्राण्यांची सभा. जंगलातल्या प्राण्यांची आठवड्याची सभा भरली होती. सभेत प्रत्येक वेळी एक विषय ठेवला जाई. जमलेले प्राणी त्याबद्दल आपले मत मांडत. त्यावर उलटसुलट चर्चा होई. काही सूचना समोर येत, काही प्रसंगी वादावादी होई. अशा वेळी सभेतील वयस्क सामोपचारानं तोडगा काढत आणि सभेचं विसर्जन होई. त्या दिवशी प्राण्यांची अशीच सभा सुरू झाली. सगळे प्राणी गोल रिंगण करून मैदानात जमले होते. आज हत्ती सभेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी विचारले, मित्रांनो, आपण आज कोणता विषय ठेवणार आहे? सभेपुढं कोपऱ्यात अंग चोरून बसलेल्या कोल्ह्याने वाघाकडे पाहत विचारलं, एका वेळेस सर्वात जास्त पिलं देणारा प्राणी कोण आहे? बकरी अधिक पिलं देते. डुकरीण त्याहून जास्त देते. सशाची संख्याही कमी नसते. उंदराची तर फौजच जन्मते. एका वेळी अशी अनेक उत्तरं सांगितली गेली. नेमकं त्यावेळी एक सिंहीण सभेला येऊन पोहोचली. हत्ती म्हणाले, आमची चर्चा सुरू आहे. तुम्ही येण्यापूर्वी एका मित्रानं प्रश्न विचारला. आपल्या सर्व प्राण्यात सर्वात जास्त पिलांना कोण जन्म देतं? आपण या जंगलाची राणी आहात. काहींनी उत्तरही दिली आहेत. पण आपले याबद्दल काय मत आहे? सिंहिणीने सगळ्या प्राण्याकडे नजर टाकली. महाराणी, आमची उत्सुकता आहे. लांडगा हळूच म्हणाला, आपण किती पिलांना जन्म देता एका वेळेस? सिंहीण हसली. आपल्या प्रजननाच्या कुतूहलाबद्दल कौतुकही वाटलं. सगळ्याची उत्सुकता फार न ताणता ती म्हणाली, फक्त एकच. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला हे ऐकून? डझनभर पिलापेक्षा एकाच बलवानाला जन्म देणं मला महत्त्वाचं वाटतं. तात्पर्य, भरमसाठ संख्येपेक्षा गुणवान एकच पुरेसा असतो.